दमला का? अरे दमला की नाही अजून? मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा। आणखी अशाच ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती हवी असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आज आपण घेणार आहोत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ठेव्यातील एक अप्रतिम किल्ला चावंड किल्ला, ज्याला प्रसन्नगड म्हणूनही ओळखले जाते। या किल्ल्याचे इतिहास, संरचना आणि त्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूया। सकाळच्या या रम्य वातावरणात आजूबाजूचे दिसणारे सुंदर दृश्य पाहत या सुरुवातीस लागणाऱ्या पायरी मार्गाने गड चढायला चालू केला। आपल्या बरोबर आज आहेत संदीप, अनिल, वैशाली, सुजाता आणि छोटे ट्रेकर शिवाश, आयुष आणि आराध्या। पायरी मार्ग चढून आल्यावर येऊन पोहोचतो ते समोर दिसणाऱ्या कातळ भिंतीत कोरलेल्या पायऱ्यापर्यंत। कातळात कोरलेला पायरी मार्ग हा तसा अरुंद आणि अवघड आहे। चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संघर्षाच्या साक्षीदारांपैकी एक आहे। समुद्रसपाटीपासून 3400 फूट उंचावर असलेल्या या किल्ल्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची नैसर्गिक मजबूती आणि अवघड चढाई। चावंड किल्ला सातवाहन काळात बांधला गेला होता आणि यादव, बहमनी, निजाम आणि अखेरीस मराठा साम्राज्याने त्यावर आपले अधिपत्य स्थापन केले होते। गडाच्या पायऱ्या चढताना महाद्वाराच्या अलीकडे डाव्या बाजूस एक गोलाकार पाण्याचे टाके पाहावयास मिळते। साधारण 30 मिनिटांच्या ट्रेक नंतर आपण महादरवाजापर्यंत येऊन पोहोचतो। चावंड किल्ल्याचे स्थापत्य खूपच रेखीव आणि अद्वितीय आहे। इथे असलेल्या मजबूत बुरुजांमुळे हा किल्ला अत्यंत सुरक्षित होता। किल्ल्याच्या दरवाजांची रचना देखील खूपच आकर्षक आहे। प्रमुख दरवाजाला महाद्वार म्हटले जाते। महाद्वारावर गणेशाची रेखीव मूर्ती पाहावयास मिळते। महादरवाजातून गडावर येणारा पायरी मार्ग पुन्हा पाहण्याचा मोह काही आवरता येण्यासारखा नाही। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजला आलो आपण चावंड किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर सकाळी 5:30 वाजता मनसरवरून म्हणजे निघालो। साधारणतः 6:30 पावणे 7 वाजता मी हे चावंड किल्ल्याचं प्रसन्नगडचं बेस विलेज चावंडला मी पोहोचलो। तिथपासून जे गाडी तर बेस विलेजमध्ये पार्क केली। तिथपासून हा जो साधारणतः 300 पायऱ्या असतील, ते पायरी मार्गाने कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत 160 साधारणतः। त्या सोडून आपण किल्ल्याच्या हे बांधीव मुख्य दरवाजापर्यंत येऊन पोहोचतो। पाहण्याजोगा दरवाजा आहे। मुख्य दरवाजातून वरती आल्यावरती अशा कातळात कोरलेल्या पायरी मार्ग चढून आल्यावरती तुम्ही जर येणार असाल जुन्नर पासून साधारणतः एक 16-17 किलोमीटर वरती चावंड किल्ला आहे। वन डे एक 15-20 पायऱ्या चढून आल्यावरती इथे एक तोफगाडा लागतो। तोफगाडा पाहून पुढे आल्यावर आपणास पाहावयास मिळते सदर। आता फक्त येथे आहेत पुरातन बांधकामांची जोती आणि त्यांचे अवशेष। या भागात त्या काळी किती राबता असेल याची जाणीव ही बांधकामांची जोती पाहून आल्याखेरीस राहत नाही। सदरेपासून पुष्करणी साईडला जर निघालो आपण
तर या साईडला देखील वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. इकडनं उजव्या साईडला आलं तर एक पाण्याचा टाका आहे. पाण्याचं टाकं मात्र भरपूर मोठं आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. किती बांधकाम पाहिलं आपण, साधारणतः पलीकडे ती आहे ती सदर, हे समोरचे वाड्याचे अवशेष. हा, पलीकडे पाठीमागे साईडला आहे ते पाण्याचं टाकं. मग एवढे बांधकाम आज देखील याच्यावरती आहेत शिल्लक पाहायला भेटतं ते आपल्याला, ती भरपूर आहेत ना. बरं, आता मंदिराकडे जायचं पहिलं, मग वरती जाऊन येऊ पहिलं. वाड्याचे औषध आपण, वाड्याचे औषध आणि राईट साईडचं पाण्याचं टाकावं पाहून पुढे राईट साईडने वरती जर आलं तर चामुंडा देवीचं मंदिर, चावड देवीचं मंदिर हे किल्ल्याच्या टॉपला आहे. त्या साईडला चाललोय आपण आता. गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दरवर्षी अनेक भक्त येतात. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन पाहावयास मिळते. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला असावा. खूप कठीण असा रस्ता आहे बघा, छोटी छोटी मुलं आहेत. देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरासमोरून गडमाथा उतरायला चालू केला. ही पाऊल वाट तशी अवघड आहे. थोडा जास्तच उतार असल्यामुळे आणि त्यामध्ये वाटेमध्ये असणारी काटेरी झाडे, त्यामुळे होणारा त्रास वेगळाच. मंदिरापासून खाली उतरण्याची कसरत केल्यानंतर आम्ही पोटपूजेसाठी थांबलो. खाली उतरून थोडे पुढे आल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्यांची माळ पाहावयास मिळते, परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. थोडे पुढे आल्यावर आपल्या नजरेस पडते ती पुष्करणी. पुष्करिणीची साफसफाई करणाऱ्या दुर्गसंवर्धन शिवप्रेमींना मानाचा मुजरा. येथील बांधकाम बऱ्यापैकी शाबूत दिसते. येथील कोनाड्यांमध्ये देवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात. सप्त मातृका ह्या साईडला जरी गेलं तर पाण्याची टाकी ही 7 आहेत. 7 टाक्यांचा समूह. ते बघा, 1 2 3 4 5 6 7. पाणी पिण्यासारखं नाही आता सध्या. हे समोर आहे माणिकडोह धरण. बोट पण आहे बघ त्या नदीत. आणि इथनं चाललोय आपण ते लेण्या समोर पाहायला. रा रा कसा आहे मग. चला 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 चला. 7 पाण्याची टाकी पाहून 25 ते 30 पायरी मार्गाने खाली उतरून आल्यावर आपणास या गुहा पाहावयास मिळतात. प्राचीन इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या लेण्यांना भेट देऊन आपण आपले ऐतिहासिक वारसा आणि साहसाची अनुभूती घेऊ शकतो. लेणी पाहून झाल्यावर परतीच्या प्रवासात त्या काळी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे शौचकूप पाहून आम्ही आमची गडभ्रमंती पूर्ण केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी अशाच ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती हवी असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या सफरीवर. धन्यवाद.